हॅलो नमस्ते, हाऊ आर यू ऑल. मी छान आहे. आज आपण डिप्रेशन, निराशा ह्याच्याबद्दल जरासं बोलूया आणि ह्यातनं मुक्ती कशी आपण मिळवायची ह्याच्याबद्दल मी जास्त बोलणार आहे. आता निराशा किंवा डिप्रेशन हे अधूनमधून कोणालाही येते, पण ते जास्त काळ टिकलं तर एक प्रॉब्लेम आहे. नाही ते आपलं लाईफ म्हणजे कसं असते, कभी खुशी कभी गम सिनेमासारखंच आहे. आयुष्यात कधी आनंदाचे दिवस येतात, कधी थोडंफार दुःखाचे दिवस पण येतात. म्हणून ते दुःखातच बुडून राहायचं का? ते दुःखातच तुम्ही दिवसेंदिवस महिने बुडून राहिला तर डिप्रेशन होते. आता आयुष्य म्हटल्यावर अप्स अँड डाऊन्स हे असणारच आहे. त्यामुळे हे डिप्रेशन मधनं आपण मुक्ती कशी मिळवायची हे आपण आज बघणार आहोत. आता ह्यातनं मुक्ती मिळवायला इन द इनिशियल स्टेजेस कुठल्याही डॉक्टरची गरज नाहीये. तुम्ही डॉक्टर बनू शकता इनिशियल स्टेजेसमध्ये, आणि स्टेज अगदी जास्त गेला तर तुम्हाला सायकॅट्रिस्टकडे जायला पाहिजे. आता हे तुमचं इनर पॉवर आहे, तुमचे आत इनर पॉवर आहे का नाही? तर इनर पॉवर तुम्हाला स्ट्रॉंग बनवू शकते. तुम्ही मनानं स्ट्रॉंग बनायला पाहिजे. ओके, एव्हरीथिंग इज चेंजिंग. आज असं असला की उद्याचे दिवस बदलतील, हे तुम्ही आधी मनात ठेवायला पाहिजे. आणि फर्स्ट थिंग, ओके, तुम्हाला वाटलं जरा कुठे निराश झाल्यासारखं, उठा, एक्सरसाइज करायला चालू करा. जे काही तुम्ही रोज एक्सरसाइज करता, वॉकिंग असेल, स्विमिंग असेल, सायकलिंग असेल, योगा असेल, काही एक्सरसाइज करा. त्याला बिलकुल तुम्ही सुट्टी देऊ नका. नाही मला काहीतरी होते म्हणून नुसतं लोळत पडायचं नाही. ही सगळी लक्षणं आहेत डिप्रेशनची. त्यामुळे पटकन उठायचं आणि एक्सरसाइज करायची. आणि नेक्स्ट इज आपलं लाईफ रेग्युलेट करायचं. रेग्युलेट करायचं म्हणजे काय? आपले कामाचं आपलं टाइम टेबल सगळं व्यवस्थित बनवायचं. अमुक वेळेला उठणार, मेडिटेशन करणार, अमुक वेळेला अमुक तिथे जाणार, हे काम करणार, काम करून घरी आल्यावर काय करणार, हे सगळं व्यवस्थित बिझी राहायचं इन अदर वर्ड्स. आणि कामात गुंतून राहिलात का नाही, तुमचे विचार जरासे लांब जातात. आणि मेन मदत करणारा थिंग म्हणजे रीड गुड बुक्स. चांगली पुस्तकं वाचा. ती पुस्तकं वाचल्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल. चांगली पुस्तकं वाचायची, चांगले लेक्चर्स ऐकायचे, किंवा तुमच्या आजूबाजूला कुठल्याही संस्था असल्या, आता ब्रह्मकुमारीस असते, अशा बऱ्याच संस्थेतनं चांगलं शिकवण असते. अशा वेळी तिथे जात जावा. तुमचं मन जरा शांत होत जाईल. आणि मेन हे का नाही, एकटं बसू नका. बिलकुल कधीच एकटं बसू नका. तुमचे फॅमिली मेंबर्स बरोबर बोला. तुमचे चांगले जवळचे मित्र असले की त्यांच्याशी बोला. आणि आपण मन मोकळं केलं का नाही, जरा बरं वाटते हो. आत मनात साठून असलेलं सगळं जाते. त्यामुळे कायम जरा एक्सप्रेसिव्ह राहावा, बोलत जावा. तुमचं जवळचं कोण आहे, आई असेल, वडील असतील, भावंड असतील, मित्रमैत्रिणी असतील, कधी तुमचे गुरु असतील, ह्यांच्याशी एक्सप्रेस करा. एखाद वेळेस असं कोणी नाही
म्हणाला तर देवाचे फोटोसमोर उभं राहावा आणि त्या देवाशी बोला. आणि मेडिटेशन, प्राणायाम हे सगळं खूप खूप मदत करते आपल्याला. त्यामुळे मेडिटेशन करत जावा पहाटे आणि रात्री. आणि ह्याच्याशिवाय एक अगदी छान उपाय आहे, टेक्निक आहे, पत्र लिहायचं. पत्र कोणाला लिहायचं? तुम्हालाच लिहायचं. राईट अ लेटर टू युअर सेल्फ. जे काही तुमचं दुःख आहे, जे काही तुमच्या वेदना आहेत, त्यात तुम्हाला लिहायचं. तुम्ही पत्र स्वतःलाच लिहायचं पत्र. बघा तुमचे काय फरक पडतो. ह्याच्याशिवाय हसत खेळत राहायचं. दुःखी होऊन अगदी हे होऊन बसायचं नाही. आनंदी राहायचं, हसत राहायचं. आणि एक लक्षात घ्या, हे डिप्रेशन सुद्धा कोणालाही येऊ शकते. हे किती सक्सेसफुल लोकांना सुद्धा येते. आपण वाचले किंवा ऐकले 7-8 वर्षापूर्वी दीपिका पडुकोणेला सुद्धा हे डिप्रेशन आलं होतं. ती कशी बाहेर पडली त्यातनं. एवढंच काय, सचिन तेंडुलकर जेव्हा तो कॅप्टन म्हणून, इंडियन टीमचा कॅप्टन म्हणून काम करायला लागला आणि तेव्हा त्याचं काम पण घसरलं. कॅप्टन म्हणून पण त्याची कामगिरी तेवढी काही उजेडात आली नाही. तेव्हा त्यानं त्याची बायको अंजलीला म्हणाला, नाही मी सोडून टाकतो खेळायचं. तेव्हा अंजली म्हणाली, नाही तुझे भरपूर गुण आहेत, तू खेळत जा. पाहिजे तर तू कॅप्टनशिप सोड, पण तू खेळावर प्रेम कर आणि खेळ खेळत जा. त्यानं बायकोचं बोलणं ऐकलं आणि खेळत गेला. आणि तुम्हाला माहित आहे पुढे त्यानं कितीतरी पुरस्कार जिंकले. त्यामुळे अशा वेळी आपले जवळचेच, ज्यांच्यावर तुमचा 100% विश्वास आहे, अशा लोकांशी मन मोकळं होऊन बोला. ते सगळं क्लिअर होते. आणि तर खूप वाढत गेलं की मग आपल्याला दवाखाना गाठावा लागतो, डॉक्टरकडे जावं लागतं. ह्याच्यापेक्षा इन द बिगिनिंग जेव्हा तुम्हाला वाटलं नाही मला काही करायला नकोसं वाटते, नुसतं लोळत पडूया असं वाटते, कोणाशी बोलायला नको वाटते, काही करायला नको वाटते, असं वाटलं का नाही, पटकन उठायचं. मी सांगितल्यासारखं एक्सरसाइज करायचं, डाएटकडे लक्ष ठेवायचं. डाएट फ्रेश डाएट घ्यायचं, फळं खायची, फ्रेश व्हेजिटेबल्स, आणि आपलं काम मन लावून करायचं. आपले मित्रांशी मोकळेपणानं बोलायचं, हसायचं, खेळायचं, छान राहायचं. आणि मनातले मनात काही ठेवायचं नाही. बोलून टाकायचं. काय तुम्हाला वाटते, कशाच्या वेदना होतात, काय होते, हे आपण मनातले मनात ठेवलं का नाही, हे डिप्रेशनला कारणीभूत होते. त्यामुळे कधी काही वेदना झाल्या, काही दुःख झालं तरी मनातले मनात तर ठेवू नका. तुमचे जवळचे व्यक्तींशी बोला, काहीतरी मार्ग निघेल. आणि हा निघालेले मार्गावर आपण जायला लागलो की आपलं जगणं सुखकर होते. आणि हे डिप्रेशन का नाही, हे प्रत्येकाला येत असते, कोणालाही येत नाही असं नाहीये. फक्त तर टोकाला गेलं की मात्र वाईट. ते डिप्रेशनमधनं लोक स्वतःला सुद्धा संपवतात. त्यामुळे तिथेपर्यंत बिलकुल वाट बघायची नाही. बिगिनिंग स्टेजमध्ये असला की तुमचं तुम्ही यू कॅन ओव्हरकम इट. नाही जरा वाढलं असलं तर सायकॅट्रिस्टकडे जावा. आणि त्याच्यासाठी काही तुम्ही लाजायची गरज नाही. आपलं मन पण शरीरासारखंच आहे.
मनाला, आपल्या शरीराला कसं अन्न लागते तसं मनाला पण काहीतरी लागते. त्यामुळे मनाची पण आपण देखभाल करायला पाहिजे. त्यामुळे एवढं तुम्ही केलात का नाही, तुम्हाला कधी डिप्रेशनचा त्रास होणार नाही. अच्छा, हॅव ए गुड डे.